हाय एव्हरीवन. तर मी तुम्हाला शिकवणार आहे संस्कृत आणि आज आपण बघणार आहोत इत्या 8वीमधलं संपूर्ण संस्कृतम आमोद. तर चला मग सुरू करूया. पहिलीच्या आवृत्तीपेक्षा या आवृत्तीमध्ये खूप सुधारणा झालेल्या आहेत. तसे आपण बघू शकता इथे प्रथम घटक आहेत अनुक्रमानिकेमध्ये, हे द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ घटक. तर चला मग आज आपण सगळ्यात पहिलीचे सुरू करणार आहोत. प्रथम घटक त्यामधले चित्रपटकोश. आणि चित्रपटकोशच्या पहिले आपल्याला प्रार्थना आणि त्यानंतर टायमिंग्स म्हणजे वेळ, याला संस्कृतमध्ये 10ला 11ला किती म्हणतात हे बघायचं आहे. ही आहेत प्रार्थना, तुम्ही ही वाचून घ्या. याला म्हणतात पठतबोध, याला म्हणतात पठतबोध. क समय म्हणजे किती वाजले हे यामध्ये समजतात. तर आता 1 वाजल्याला 1 वादनम म्हणतात, 2 वाजल्याला द्वि, 3 वाजल्याला ती, 4 वाजल्याला चतुर्वादनम आणि 5 वाजल्याला पंचवादनम. त्याचप्रमाणे 6, 6:15, 6:30, 6:45, 7, 7:30, 8. त्याप्रमाणे हे पूर्ण क्लॉकवाईज दिलेले आहेत. तर तुम्ही एकदा नीट वाचून घ्या, कारण परीक्षेमध्ये यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात. एकदा तुम्ही हे पाठ करून घेतलं तर तुम्हाला 10वी होतपर्यंत तुम्ही विसरू नाही शकणार आहे, कारण 10वीमध्ये सुद्धा यावर प्रश्न विचारतात. हे इम्पॉर्टंट आहेत. चला तर मग आपण आपलं सुरू करूया. चित्रपटकोश आणि फलानी. पहिले आहे फलानी, नंतर आहे पक्षीन म्हणजे पक्षी, फलानी म्हणजे फळ. ठीक आहे. आंब्याला आम्रम म्हणतात, द्राक्षाला द्राक्षा म्हणतात, केळाला कदली म्हणतात, सेपला सेवम म्हणतात, कलिंगडम म्हणजे आपलं टरबूज, पपईला मधुकर्कटी म्हणतात, निंबूला नारंडम म्हणतात, फणसम म्हणजे आपला फणस आणि डाळिंबम म्हणजे डाळिंब. हे चित्रपटकोशसुद्धा आपल्याला फर्स्ट युनिट टेस्ट असेल तुमची किंवा फर्स्ट दिवाळीची जी परीक्षा राहतात तेव्हासुद्धा 6 माही म्हणतात त्यामध्ये सुद्धा विचारतात. यावर आय थिंक 5-5 मार्काचे प्रश्नसुद्धा येतात. तर आता सुरू करूयात. पक्षीने काक म्हणजे कावळा, चटका म्हणजे चिमणी, शुक म्हणजे पोपट. संस्कृतमध्ये पोपटाला अतिमहत्त्व आहे. कपोत म्हणजे कबूतर, मयूर, मोर, बक म्हणजे बगळ, सारिका म्हणजे बघू काय आहे. तुम्हाला येत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये आन्सर नक्की करा. ठीक आहे. श्वेन हे सुद्धा तुमच्यासाठी एक आहे. हंस हे तर आपल्याला माहीतच आहे. वन्य प्राण्याला वन्य पशव म्हणतात. तर यामध्ये पहिला वन्य प्राणी आहे सिंह, याला सिंहम म्हणतात. भल्लुक म्हणजे भालू, शश म्हणजे ससा, गज म्हणजे हत्ती, रुक म्हणजे कोल्हा, व्याघ्र म्हणजे वाघ. मम लेखन वस्तूंनी म्हणजे आपल्या स्टेशनरीच्या वस्तू, त्याला लेखन वस्तूंनी म्हणतात. स्केलला इथे मापिका म्हणतात. पुरणी म्हणजे पेन. त्यानंतर लेखन पुस्तिका आहे म्हणजे बुक. मार्जक बघू काय. मार्जक म्हणजे मॅग्नेट. लेखनी म्हणजे पेन्सिल. स्यूट म्हणजे बॅग. आता आहे कक्षा वस्तूंनी आपल्या क्लासरूममधल्या वस्तू. व्यंजनम म्हणजे पंखा. वातायनम म्हणजे खिडकी. ब्लॅकबोर्ड म्हणजे फलकम. तसेच आसंदम म्हणजे चेअर.
उत्पीठिका म्हणजे डेक्स, तसंच खडूला म्हणतात सुधाखंड. लक्षात राहील ना. फुले सगळ्यांना आवडतात, त्याला म्हणतात पुष्पानी. आता कोणत्या फुलाला काय म्हणतात हे जाणून घेऊया. कमलम म्हणजे आपला कमळ. सूर्यपुष्पम हे तर बघताच ओळखा, पण परीक्षेमध्ये नाव विचारतात, तर लक्षात ठेवा. सूर्यफूल म्हणजे सूर्यपुष्पम. पाटलम ज्याला आपण गुलाब म्हणतो त्याला पाटलम म्हणतात, हे मोस्टली विचारलं जाणार आहे. जपाकुसुमम म्हणजे जास्वंदाचं फूल. सेवंतिका म्हणजे आपले सेवंतीचं फूल. चंपकम म्हणजे चंपाचं फूल. आपण ज्यांना पाळीव प्राणी म्हणतो त्यांना ग्राम्य पशव म्हणतात, त्यांना धेनू. मशीही म्हणजे म्हैस. अजा म्हणजे बकरी. मेष म्हणजे मेंढा. गधर्व म्हणजे गधा. शुनक म्हणजे कुत्रा. अश्व म्हणजे घोडा. उष्ट म्हणजे उंट आणि मार्जारह म्हणजे मांजर म्हणतात. तर इथे आपलं पूर्ण चित्रपद कोर्स संपलेला आहे. तुम्हाला कोणते डाऊट्स असेल तर तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की विचारू शकता. धन्यवाद.